नवीन वर्षाचं स्वागत आणि वाचक सेवेचा वारसा जपत दैनिक महासागरच्या वतीनं सन 2026 सालच्या नूतन दिनदर्शिकेचं प्रकाशन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचं अनावरण करण्यात आलं। या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि युथ रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, रत्नाकर पाटील, सुनील पाटील, साहिल रेळेकर, दैनिक महासागरचे डिजिटल संपादक स्वप्नील दुधारे, रायगड जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रेय कुलकर्णी, महासागरचे कॅमेरामॅन देवाशिष कुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। महासागरच्या माध्यमातून नवीन वर्षाची आज सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाचे हे जे कालनिर्णय जे आहे, कॅलेंडर जे आहे त्याचं या ठिकाणी उद्घाटन केलं जातं। रामशेठ ठाकूर जे आहेत त्यांच्या हस्ते त्यांनी अनेक ठिकाणावरून पेपर काढला जातो। मुख्य ऑफिस त्यांचं नागपूरला आहे, पण ह्या महासागरमार्फत दरवर्षी एक दिनदर्शिका प्रकाशित केली जाते आणि त्याच प्रकारची दिनदर्शिका 2026ची आज इथं त्या सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित केली जात आहे। अतिशय सुबक, छान, सुंदर अशी ही दिनदर्शिका मराठीमध्ये आणि त्याचबरोबर सर्व सण उत्सव याची सर्व माहिती देणारी, त्याची माहिती देणारी असल्याकारणानं सर्व रसिकांच्या, भाविकांच्या आणि दिनदैनिक कामासाठी अतिशय उपयोगी पडणारी आहे आणि त्या दृष्टीनं तिचं सर्व लोक हे नक्कीच आनंदानं स्वागत करतील। त्या दैनिक महासागरच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो।